गुड मॉर्निंग मुलांनो. मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. आज आपण या पाठावरील पाठ 4 ही पिसे कोणाची हे बघूया. पान क्रमांक 5 इथे दिलेला पाठ 4 ही पिसे कोणाची. आपण इथे बघतो आहे की सर्वात आधी पहिलं चित्र दिसतंय इथे की एक मुलगी आहे आणि तिच्या हातामध्ये बघा हे पिसे दिसतात. पिसे म्हणजे पंख. एखाद्या पक्षाचे पंख तिच्या हातामध्ये दिसत आहेत आणि तिला प्रश्न पडला आहे की ही पिसे कोणाची आहेत. त्याच्या शोधामध्ये ती निघालेली आहे. बघूया आपण या पाठाचे सर्वात आधी वाचन करूया. ही कोण आहे? मीनू. मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये की तिला ही 2 पिसे सापडली. तिने ती उचलली आणि ती पिसे कोणाची आहेत असा तिला प्रश्न पडला. तेव्हा ती त्याच्या शोधात निघाली. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. ती पुढे गेल्यावर तिला काय दिसले? एक कोंबडी दिसली. कोंबडी मतलब मुर्गी. तो उसे एक मुर्गी दिखी. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार म्हणून तिने कोंबडीला विचारली, कोंबडी ताई ही पिसे तुझी आहेत का? ये देखिए, आप आगे के चित्र में आपको दिखेगा कि ये देखिए, इस चित्र में आपको दिख रहा है कि मीनू या कोंबडीला विचारते, कोंबडी ताई ही पिसे तुझी आहेत का? त्यावर कोंबडी काय म्हणते? कोंबडीने पिसाकडे निरखून पाहिले. निरखून मतलब ध्यान से उसने देखा. ध्यान से. कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. ध्यान से देखा. कोंबडीने पंखों को ध्यान से देखा और कहा, नाही गो बाई ही पिसे माझी नाहीत. असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. मुर्गी ने क्या कहा कि नहीं ये पंख मेरे नहीं है. और ऐसा बोल के वो अपने खुराड़े मतलब जहाँ मुर्गी रहती है, मुर्गी को जहाँ रखा जाता है उसको क्या बोलते हैं? खुराड़े. वहाँ पर जाकर वो बैठ गई. फिर मीनू के मन में सवाल आया. प्रश्न पडला तिला, कोणाची आहेत बरं ही पिसं? की ये पंख किसके हैं? असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचं एक कबूतर दिसले. त्याला पाहून मीनूला वाटले याची तर नाही ती पिसं. तिने कबूतराला विचारले, कबूतर दादा ही पिसं तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाही. कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. ये देखिए आप यहाँ पर मीनू ने मुर्गी से सवाल किया. मुर्गी ने कहा ये पंख मेरे नहीं है. फिर उसे झाड़ पर एक कबूतर बैठा हुआ दिखाई दिया. पांढऱ्या करड्या रंगाचं ते कबूतर होतं. त्याला मीनूने विचारले की पंख तुझी आहेत का? कबूतर दादा ही पिसं तुझी आहेत का? कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. यहाँ दिख रहा है आपको मोर. उसका पिसारा बहुत सुंदर होता है. वो अपना पिसारा पकड़ते हुए आ रहा था. उसे देखते ही मीनू के मन में सवाल आया कि ये पंख इसके तो नहीं है, लेकिन उसका पिसारा तो मोर का पिसारा कितना सुंदर होता है. तो उसे देखते ही उसे समझ में आ गया कि ये मोर के पंख नहीं है.
त्याची ऐटदार चाल आणि रंगबिरंगी लांब सड़क पिसारा खूब मोहक दिसता। मोहक यानी सुंदर। मोर का पिसारा बहुत ही सुंदर होता है और उसकी चाल तो बिल्कुल ऐटदार राजा जैसी ही होती है। तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली। ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले। जाणवले मतलब समझ में आ जाना। तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसांचे निरीक्षण केले। निरीक्षण करना मतलब ध्यान से देखना, गौर से देखना। मोर ने उस पंख को ध्यान से देखा और उसने कहा कि नहीं, ये उसके नहीं है। तो ये किसकी पंख है? ही तर बदकाची आहेत। ये सफ़ेद सुंदर से पंख किसके हैं? बदक के हैं। यह सुनते ही मीनूला खूप आनंद झाला। तिने मोराला विचारले, मला बदक कुठे भेटेल? मुझे बदक कहाँ मिलेगा? मोराने बदकाचा पत्ता सांगितला। त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली। नदी किनारी दाट झाड़ी होती। बदक का पत्ता मिलते ही उसने मोर का आभार माना और वो भागते हुए दौड़ते हुए नदी किनारे आ गई। क्योंकि बदक कहाँ रहते हैं? नदी में, पानी में रहते हैं। वो नदी के पानी में रहते हैं, इसलिए वो नदी के किनारे आ गई और उसने बदक को हाक मार ली। हाक मारने मतलब आवाज़ देना। उसने उसे आवाज़ दी। बदक झाड़ी में थे। वो झाड़ी से बाहर आ गए। बदक झाडीतून बाहेर आले। मीनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत। मी तुला शोधत होते। ही ये तुझी पिसं। ऐसा कहते उसने अपने हाथ के वो पंख बदक को दे दिए। बदक को देखते ही मीनू की समझ में आ गया कि ये पंख किसके हैं? बदक के हैं। तब उसने बदक से कहा कि ये आपके पीस लो, आपके पंख लीजिए। बदक दादा हे पंख घे। हे बघून बदकाला मीनूचे कौतुक वाटले। बदक मीनूला म्हणाले, मीनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव। एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत। तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव। अब मीनू बदकाला त्याचे पीस परत करत होती। हे बघून बदकाला फारच आश्चर्य वाटले। त्याला मीनूचे कौतुक वाटले की ही छोटीशी मुलगी इतक्या लांबून त्याचे पीस परत करण्यासाठी आली आहे म्हणून। तेव्हा तो तिला म्हणाला की मीनू, ही पिसं तू देण्यासाठी इतक्या दूर आलीस, ही पिसं तुझ्याजवळच ठेव। क्योंकि एक बार जो पीस पंख गिर जाते हैं तो उसे जोड़ सकते क्या हम लोग? नहीं। तर तो म्हणाला की एकदा का पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत। तुला अशीच वेगवेगळे पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव। एक बार पंख यदि गिर जाए तो वो दोबारा लगाते नहीं आते। तो हमें यदि ऐसे मिलते हैं तो हम उसे जमा कर सकते हैं। यह सुनकर मीनू को बहुत ही आनंद हुआ कि बदक ने उसे अपने पास पंख रखने के लिए कहा। मीनूला आनंद झाला आणि मीनू आनंदाने घरी आली। तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली। मीनू ने उसे अपनी कॉपी में जमा कर लिया। उसे बहुत ही खुशी हुई, आनंद हुआ। दूर शब्दार्थ देख लो। दूर, लांब यानी दूर से ही। निरखून पाहणे, लक्ष्यपूर्वक पाहणे, ध्यान से देखना। मोहक, सुंदर। तो यहाँ तक का आपका लेसन है। आपको समझ में आया होगा। ओके। तो बच्चों, आप इस पाठ को फिर से मन में एक दो बार पढ़ेंगे और समझेंगे। वीडियो को ध्यान से देखेंगे और समझेंगे। अगले पीरियड में मैं आपको प्रश्न देने वाली हूँ। आपको खुद ही उनके उत्तर ढूंढना है, इसलिए इस पाठ को आप ध्यान से पढ़ोगे। ओके। और प्रश्न के उत्तर ढूंढकर रखोगे। मैं आपसे पूछने वाली हूँ। ये देखिए, स्वाध्याय में नीचे दिए हुए हैं, आप इनके उत्तर ढूंढकर रखिए।